लग्नाला वगैरे गेलो, तिथे 1-1.5 तास थांबलो, जेवण वगैरे बाकी होतं, आम्ही फोटो वगैरे काढले आणि मम्मीला पुन्हा तिथे त्रास व्हायला लागला. मग आम्ही घरी निघून आलो. तिला अगदीच बसवल्याही जात नव्हतं, खूपच त्रास होत होता. कोणाचा अभ्यास आवडतो ग त्रिशा तुला घेतलेला? माझा नाही आवडत. भिंत पाडून एकत्र करू. हा फ्युचरचा सवाल आहे. सो आपण आजीकडून जाणून घेऊया की तुला काय बोलायचं एवढ्या सगळ्या कमेंट्स आहेत. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आम्ही आत्ता लग्नासाठी निघालो आहे. आम्हाला थोडंसं लेट झालं होतं म्हणजे झालं आहे, रेडी झालो. आता आम्ही चाललो. बाकी सगळे काका काकी ते पप्पा ते पुढे गेले आहेत. मम्मीची ॲक्च्युली रात्री तब्येत थोडी बिघडली होती. सो आम्ही सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यावर पहिले तिला दवाखान्यात घेऊन गेलो, त्यामुळे तिथे आमचा बराच वेळ गेला आणि मग घरी आलो. मग आता रेडी होऊन आता आम्ही चाललो आहे. तर आता आम्ही मी इकडे राजेश, मम्मीचं इकडे टॅबलेट घ्यायचं काम चालू आहे मागे. सो आता हे चाललं इकडे मागे मम्मी, इकडे त्रिशा. तर असं आता आम्ही सगळेजण लग्नाला चाललो आहे, निघालो आहे. अजून तरी लग्न लागलेलं नाहीये, तर बघूया आता कसं होतंय काय. आम्ही वेळेत पोचलो पाहिजे. तसं फार दूर नाही आहे, जवळच आहे, पण पाऊस येतोय त्यामुळे ट्रॅफिक नको लागायला. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय नाही, ब्लॉग कंटिन्यू करायला लावलं मी. बाय कुठे करते आणि आम्हाला प्रचंड भूक लागली आहे, पण लाईन आहे तिथे आणि म्हटलं चला तोपर्यंत जे मिळेल ते घेऊया. मग आम्ही असं डेझर्ट घेऊन आलो आहे, जे आम्ही आता खातो आहे. खाणार सगळे गेले घेतलं आहे आम्ही. तर आम्ही लग्नाला वगैरे गेलो, तिथे 1-1.5 तास थांबलो, जेवण वगैरे बाकी होतं, आम्ही फोटो वगैरे काढले आणि मम्मीला पुन्हा तिथे त्रास व्हायला लागला. मग आम्ही घरी निघून आलो. तिला अगदीच बसवल्याही जात नव्हतं, खूपच त्रास होत होता. मग राजेश, मी आणि त्रिशा मम्मीला घेऊन घरी आलो. तिला घरीच आम्ही फूड ऑर्डर केलेलं. सो आम्ही, कारण लेट भरपूर झालं होतं, तर एवढ्या लेट येऊन पुन्हा जेवण बनवून मग झोपणे वगैरे आराम करणे हे शक्य नव्हतं. मग आम्ही डाळ राईस वगैरे असं घेऊन आलो होतो, तेच आम्ही सगळ्यांनी खाल्लं आणि मग आराम केला. आणि भरपूर लेट झालं होतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, त्यामुळे आम्ही पण पुन्हा गेलो नाही. आणि पप्पा काका काकी ते अजून तिथेच आहे, ते काय आले नाही, ते थांबलेत. मम्मी आराम करते, मी पण थोडा वेळ आराम केला. त्रिशा पण झोपली आहे आणि आता मम्मीचे रिपोर्ट्स वगैरे अजून आले नाही. आम्ही रिपोर्ट्स यायची वगैरे वाट बघतोय. रिपोर्ट्स आले की आम्हाला डॉक्टरांकडे जायचं आहे. सो असं आहे. लग्न आम्ही फार वेळ काय अटेंड नाही करू शकलो त्याच एका गोष्टीमुळे, कारण मम्मीला बिलकुल पण बरं वाटे ना तिथे गेल्यानंतर. तर बघूया आता रिपोर्ट्स आले की मग डॉक्टरांना एकदा दाखवू काय होतं काय नाही, मग ठरवूया. तर असं होता आमचा हा दिवस की लग्न असं फारसं नाही अटेंड करता आलं. बघूया आता. अजून माझी 1-2 कामं आहेत संध्याकाळी, ती पण करायची आहे. आणि काका काकी ते आले की मग बघूया आता संध्याकाळनंतर कसा दिवस जातोय ते. चला तर हॅलो. तर आज आहे नेक्स्ट डे. काल काय मी ब्लॉग शूट केला नाही, कारण मग मम्मीला दवाखान्यात घेऊन गेलो, रिपोर्ट वगैरे आले, तर मग बराच वेळ गेला. आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बाकी गोष्टी. सकाळी मस्त आमचा सगळ्यांचा चहा झाला. रात्री ऑलमोस्ट 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. सो सकाळी सगळेजण लेट उठले, चहा वगैरे झाला आणि आता स्वयंपाक चालू आहे. मम्मी आणि मी मिळून स्वयंपाक करतोय आणि काकी त्रिशाचा अभ्यास घेत आहे. आणि आज एकदम स्पेशल मेनू आहे जेवणामध्ये, दाखवते काय आहे. तर राजेश चिकन घेऊन आले, ते क्लीन करणं चालू आहे. आणि इकडे अरे पाणी तर चालू ठेवलं नाही. आणि एकीकडे राईस लावला आहे, एकीकडे आता फोडणी द्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायची. तर अशी तयारी चालू आहे. इकडे कांदा वगैरे चॉप केलेला आहे.
आणि त्रिशाचा अभ्यास चालू आहे. झाला का अभ्यास? करतीये. चालू आहे आमचा अभ्यास. करते का हो काकी? हो मग मी तर मलाच त्रास देते मग. आम्ही आता दुसऱ्या धड्यापर्यंत आलो. हो की नाही? अरे बापरे. काकी आमच्या टीचर आहेत त्यामुळे काकी मस्त अभ्यास घेतात त्रिशाचा. कोणाचा अभ्यास आवडतो ग त्रिशा तुला घेतलेला? तुझं नाही आवडत. माझा नाही आवडत. आणि नाशिकच्या आजीचा तिचा पण नाही आवडत का? तुझं आवडत. हिचाच आवडतो का? मग शिफ्ट होऊन जा तू मुंबईला. नाही पण मला माझी स्कूल आवडते. स्कूल मला आवडतं. शाळा सोडून मग मग स्कूलला आपण- shift करावं लागेल. मग मी ना आजीला इकडे शिफ्ट करायला सांगू हा हा ना. तो घर एकदम कंबाईड आहे. हा एकदम मस्त आहे. मीना आजीचा घर भारी आहे उलट. मीना आजीचे 2-2 घर आहे. शेजारचा पण फ्लॅट मीना आजीचाच आहे माहिती आहे का तुला? मीना आजीचं घर मोठं आहे. तिकडे मी राहते. नाही ना पण आपल्याला मीना आजीला तिकडे घ्यायचं आहे ना. अरे हा तिकडे मग काय करायचे? काय नाही आजीला तिकडे शिफ्ट व्हायला सांगू मग तुझा अभ्यास आणि मग घ्यायला. शेजारचं आपण शेजारचं घर विकली इकडचं शेजारचं घेऊ. 604. हा आणि इकडे डोंबिवलीची आजी राहील आणि इकडचं एखादी होईल इकडे नाशिकची आजी राहील. सगळे एकत्र राहू ग. काम करू 604 आपल्या एक बाजूचा आला तर आपण भिंत पाडू आणि भिंत पाडून एकत्र करू. हा असंच करू. आजीला सांग आता इकडे. पण तसंच केला होता. हा. ते आजूबाजूचा घेतला ना तो भिंत पाडून घेतली. मग आता बाबू आजोबा आले ना की त्यांना सांग इकडे शिफ्ट व्हा असा प्लॅन आहे. हा पण ते लोक रेंट देणार का? तू पहिले बाबू आजोबांना आता कन्व्हिन्स कर इकडे शिफ्ट व्हायला. पुढचं बघू आपण. मग बघू पुढचं. त्यांना सांगू रेंट मध्ये लाईफ टाईम साठी माझ्या फ्युचरचा सवाल आहे. फ्युचरचा सवाल आहे. असं बोलून तुला घेऊन देते. कर मग आता अभ्यास. त्यानंतर दुपारी आम्ही सगळेजण मस्त असं जेवायला बसलो आणि आज छान असा नॉनव्हेजचा बेत होता. ॲक्च्युली सेकंड टाईमच माझ्याकडे माझे काका काकी आले होते. याआधी ते येऊन गेलेले पण एक दिवस राहिलेले आणि गेले होते. सगळेच जण वर्किंग असल्यामुळे फार असं माझ्याकडे कुणाचं येणं होत नाही. खूप रेअरली होत असतं. बट छान मस्त असा प्लॅन झाला होता यावेळी. तुला आशीर्वाद दे. असं भेट. आशीर्वाद. पदरे पायाचं. तुझी आजी पण टीचर पण आहे. आज मी टीचर आहे पण इतर वेळेस मी आजी कळलं ना. आजीला घाबरायचं. अभ्यास घेतलाय. मी नाही आजी ठरवलं. काका आम्ही कंप्लेंट करतो का? पुढे इकडे दक्षिण. साऊथ म्हणजे दक्षिण बरोबर आहे त्रिशा का रे. तू आहे ना मी गेल्यावर पण अभ्यासच करत राहील म्हणजे चांगले मार्क पडतील. आजोबांचं पण पडायचं. आव आव. मी सगळ्या गोळ्या घेतल्या होत्या नव्हत्या तेवढ्या. बोलता नव्हतं म्हणजे इथं काही कोणाचं पेन किलर त्यांनी कालच सांगितले होते हो फक्त. त्रास झाला तर आज घ्या बोललो ते. ते चांगली नसतं मसल रिलॅक्सेशन ते बोलले होते त्रास झाला तर घ्या. नाही तर फक्त कालच घ्यायला लावली होती ती गोळी. घेतले तिने तिथून. सगळ्यांना का घेऊ. खाऊ घ्यायला तुला. नाही नाही ते 5,700 व्हायला. 5,600 5,700. खाऊ खाल्ला ना का ग खाऊ खाल्ला खाऊ. अरे तिला लग्नापर्यंत पाहिजे ना बॅलन्स. नाही होईल ना. हे असे घ्यायचे. आजी मला सेविंगला पैसे दे म्हणायचं. मग येऊ का? हो. नवीन आहे लावले. काकीचं नाव सांग नाही. काकीचं नाव सांग. काय सगळं घेतलं ना. तर दुपारी मस्त आम्ही आराम केला. त्यानंतर मम्मी आणि मी मॉलला जाऊन आलो कारण काही कॉस्मेटिक्स वगैरे घ्यायचे होते ते घेतले. आता घरी आलो चहा घेतला आणि कॉर्न भाजायचं चाललंय. राजेश कॉर्न घेऊन आले. बाहेर पाऊस पडतोय तर त्यांना कॉर्न भाजून पाहिजे आणि मला कॉर्न बॉईल करून जे नेहमी करतो तसं पाहिजे. तर दाखवते तुम्हाला काय चाललंय किचनमध्ये. मला पण आहे नाव हे तुमचं भाजलेलं कॉर्न. थोडंसं
हे पण राहील आता ह्याच्यात. मी एडिट बिडिट काय करणार नाही. चांगलं ना, बायकोला हेल्प करता, लोकांना आदर्श राहील की बघा दादा कसे हेल्प करता. काका विचारलं तेव्हा काय नाही सांगितलं. तुम्ही रोज रोज नाही करत म्हणून नाही सांगितलं. चालू बे इथला एकदाचा लाईट चालू. अरे तेच बटन दाबलं जातं माझ्याकडून. आता कॉर्न याच्यामध्ये ते नाही एकत्र कसं नुसते खायला किती भारी लागतात हे. हो मस्त कशाला लागतं. करते? नको करू. नुसते असेच हा मग नाही नाही, का? नाही, नाही, तसं काहीच नाही. नाही, नाही, थांब तसं ना, नाही. तू खाल्लंय ना तसं हा. खाऊ. तर हे एक डब्बा तसाच राहू दे वाटलं तुला प्लेन हे बया, खायचं एवढं प्लेन. कुठं करते? आणि हे ते किती एवढे 3-4 जणांनी खाऊन ते इतक्यात संपते. किती घेते. त्रिशा पण येईल आता. नसेल चालत. नाही हो नाही चालत इन्व्हर्टरवर. हा बस का गं? हो बस बस झालं ते. ओ तुम्हाला त्याला लिंबू मीठ वगैरे लावून पाहिजे का? तसंच देऊ. त्याला काही गरज नाही पडत लिंबू मीठची. ते पहिले होते त्याला समजलं होते आपण. हा ना ते चावायला पण डोकं दुखायचं जुने कॉर्नचं. हा पण मग एवढी गरज नसली तरी नाही ते पूर्वीचे कॉर्न असे होते की डोकं काल एवढं दुखायचं. पावसाचं वातावरण म्हणून मला ते भाजलेलं खाऊशी वाटत होतं. अच्छा मग बाहेर बसून खाणार आहे का तुम्ही? नाही, बाहेर पावसाचा वगैरे आनंद घे. कसं बाय पुसणं टाकतं ना इथे. नाही नको मी तेच कसं देऊ? अर्धा द्या अर्धा तिला द्या ना. माझं हो ग काय बनवतीयस? कांदा भजी. पाऊस पडतोय ना ओ मग कांदा भजी खाण्याची इच्छा झाली सगळ्यांना. ओके. मग आता कांदा भजी फक्त बनवते. बाबाच आहे की ज्यांना नाही खायची इच्छा आहे. बाबांना चहा प्यायची इच्छा आहे. म्हटलं चला कांदा भजी पण करू आणि चहा. चहा पण ठेवू. वाजले किती बघ आता? 7:45. रात्रीचे 7:45 इच्छा बघ. कुठून आजी मस्त काय मिरच्या सोलत आहे. सोडलं ते सोलत नाहीये काय करते निवडते. निवडते आजी. ओके आजी इकडे मिरच्या निवडते, आई इकडे कांदा भाजीची प्रिपरेशन करते. मी आज चहा बनवू का? हा नाही प्रश्न मी चहा नाही पिणार आहे. तू बाबांसाठीच मी आजीला चहा बनवू पप्पांना का? आणि बाबांना विचार. ओके सो प्यायचा आजी तुला चहा प्यायचा आहे का? ओके चहा पप्पा पिणार आहे फक्त बाबाच आहे त्रिशा. हा सो आहे ना आपण मी बाबांसाठी चहा बनवते ओके ओके. ये मग स्वयंपाक काय बनवायचा आहे? पुरणपोळी पोळ्या? या टाइमला कोण पुरणपोळी बनवायला आता 8 वाजता? जस्ट जोकिंग रे बाबा. कशाला मी काय ते बोलतोस बेसन पीठ बेसन पीठ टाकून झाले आता तांदळाचं पीठ टाकते मी कुरकुरीत होण्यासाठी. वाव हे भगवान त्याच्यात काय वाव? होय ओव्हर ऍक्टिंगची दुकान. हे कसं करतो का ते झालं ओव्हर हा, ऍक्टिंगची ते दुकान वाजता नसते आलं की मम्मी. त्याच्यातच. आय ओव्हर ऍक्टिंगची दुकान नसते. वा भूक लागली आहे मला. लगेच भूक लागली का? हा. आजी चटणी बनवते लसूण शेंगदाण्याची आपल्यासाठी जास्तीची बनवून ठेवते म्हणजे आपल्याला काम येईल कधी पण भाजी आवडीची नसली तर खायला. सो आजीसाठी काय कमेंट असतं है ना त्रिशा? हा मला दाखवलंय नाही कमेंट. ते एक कोण आहे काय नाव तिचं? रोहिणी पाटील. हा रोहिणी अजून पाटील अजून एक कोण आहे. रोहिणी पण पाटील. मला नाही एवढं कॅमेरा समोर बोलतायत म्हणून मी नाही म्हणते. ती कधीची मागे लागली की तू बोल पण मला नाही बोलतायत कॅमेरा समोर. अजून एक म्हणून मी जयश्री नाही. म्हणून त्यांची पण कमेंट होती. अजून कोण? अनुयोग म्हणून एक अकाउंट आहे त्या आयडीने पण येतात कमेंट. मम्मीसाठी भरपूर कमेंट येतात. सो आपण आजीकडून जाणून घेऊया की तुला काय बोलायचं एवढ्या सगळ्या कमेंट साठी. काय मीन्स what you have to say? काय बोलू मला बोलता नाही थँक्यू फक्त म्हणू शकते. बाकी जास्त मी नाही बोलू शकत. जास्त काही कॅमेरा नाही मी हे करत. कॅमेरा फ्रेंडली नाहीये मम्मी म्हणून ती जास्त नाही बोलत. पण मी कमेंट बघते आणि नेहा पण सांगते. कमेंट वाचत असते पण हा, मी प्रत्येक comment ब्लॉग वाचते. कालच्या कमेंट वाचते.
फक्त मी बोलत नाही म्हणजे कॅमेरा समोर नसते. रिप्लाय द्यायला नको, नाही होत. आता पण यांनी जबरदस्ती मला सांगितलं नाही तू बोलच म्हणून बोलली तेवढं. हळूहळू होईल प्रॅक्टिस ना का त्रिशा? हा यस एक्झॅक्टली. चल आता बस. मी पण सुरुवातीपासूनच बडबड करते. तू बडबडीच आहे, तू हा काय करत आहे? एकदम चांगलं उत्तर. चलो बाय बाय, भेटूया भजे खाताना. भजे खाताना हे बघ इकडे भजे चालू आहे. वाव. मीठ चेक करू पाहिजे आपण. मीठ आहे 150 ग्राम. 150 ग्राम 150 ग्राम मीठ एवढ्याशा भज्यांना भजे खाणार का मीठ खाणार? तो आई इकडे काय करतीये? आजीने सांगितलं तसं ह्याच्यात थोडासा बटाटा किसून घालते कांद्यासोबत. ओ नवीन रेसिपी आहे. ओके, तिकडे हा पहिला झालेला आहे. तो मी खाऊन टाकेल, काय टेन्शन नको घ्या. आपण नवीन टेन्शन नको घेऊ का त्याचं? नाही, नाही. ठीक आहे मग. नाही तर मला टेन्शन आलं होतं अगं बाई, म्हटलं आता त्याचं काय व्हायचं. मला वाटलं गेला आता तो एक असाच कांद्याचा छोटासा बजावी वेस्ट तो मी खाऊन टाकेल ना. It's okay. असेल ना. ठीक आहे, हा. मोठं टेन्शन येऊन गेलं होतं नाही तर मला. हो का? वा वा, काय आवाज येतोय. तर इथे भजे रेडी झाले आमचे आणि इकडे पुदिन्याची चटणी. पुदिन्याचीच आहे ना? हो. पुदिन्याची चटणी आणि भजे रेडी झाले. चला आता आपण खाऊन घेऊया. मस्त झालेत भजे बटाटा घालून. मी एक खाऊन बघितला होता. मी पण एक दोन. म्हणजे 2-3. हाँ मी पण 2 खाल्ले. चल. चलो सो मैं लेके जाती हूँ. तर असं आता आमचं भजे खाण्याचं चाललं आहे. 9 वाजता 9:15 वाजायला आले आणि भांड्यांची बचत चालू आहे. कारण सकाळी भरपूर भांडी निघाली, सगळेजण होते तर. आणि मावशी उद्या येणार आहे भांडे घासायला. सो आता असंच आम्ही खातोय. न तसं काय नाही आणलं. कसे झाले त्रिशा? खूप मस्त पप्पा कसे झाले भजे? टेस्टी. छान झाले, क्रिस्पी एकदम. तुझीच रेसिपी होती बटाटा घालून केली. बटाटा पण किसून घातला ह्याच्यात. बटाटा हे पहा किसून घातलं. किसून घातला, मम्मीने सांगितलं. आणि कांदा मस्त लागतंय ना, क्रिस्पी झाले आणि त्याच्यात थोडा बटाट्याचा फ्लेवर येतोय. मस्त वाटतंय. चला जेवणाचं काय आता? हेच भरून भरून गावाने जेवणच नको काय. बघू आता. बाबांना नाही होणार. बाबा तर म्हणत होते मला तर भूकच नाहीये. आपण राईस काय राईस खाऊया. तर छान आमचं जेवण झालं. मेजर असं आम्ही आज काहीच स्वयंपाक केला नव्हता, कारण वरवरचं असं बरंच खाल्लं गेलं होतं. कॉर्न भजी जसं तुम्ही बघितलं, त्यामुळे खूप भूक अशी आम्हाला नव्हती. मग राईसच आम्ही बनवलं आणि राईस खाल्ला. थोडा वेळ टी व्ही वगैरे बघितला आणि माझं एडिटिंगचं काम होतं ते मी केलं. आणि भरपूर पाऊस चालू आहे पुण्यामध्ये, त्यामुळे त्रिशाला उद्या स्कूलला सुट्टी आहे. स्कूलला म्हणजे ऑफलाईन नाही आहे उद्याचं तिचं स्कूल, ऑनलाईन आहे. बट तरी पण स्कूल जरी ऑफलाईन नसलं ऑनलाईन आहे तरी लवकर उठायचं आहे, कारण 8 वाजता तिची स्कूलची लिंक येणार आहे की केव्हा जॉईन करायचं वगैरे. सो आता झोपायची तयारी चालू आहे. तर चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.